बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। अमित ठाकरेंचा आज नाशिक दौरा आहे आणि नाशिकमध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। टवाळखोरांचा उपद्रव आजच्या आज थांबला पाहिजे। शाळा प्रशासनाला अमित ठाकरेंनी असा इशारा दिलाय। अमित ठाकरेंचा नाशिकमध्ये आज दौरा आहे आणि ते यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। यामध्ये टवाळखोरांचा उपद्रव आजच्या आज थांबला पाहिजे असा इशारा अमित ठाकरेंनी शाळा प्रशासनाला दिलाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। अण्णाभाऊ साठे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, माजी आमदार रमेश कदम यांची मागणी आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा आमदार रमेश कदम यांनी दिलाय। अण्णाभाऊ साठे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं अशी माजी आमदार रमेश कदम यांची मागणी आहे। ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होते, त्या ठिकाणी MMRDA सारखी एक नामांकित संस्था काम करते, त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून शशी प्रभू यांची कंपनी ते काम पाहते। मग त्या दर्जाचं काम या घाटकोपर चिराग नगरमध्ये व्हायला पाहिजे। हे स्मारक झालंच पाहिजे आणि या स्मारकासाठी आम्ही कुठल्याही पक्ष राजकारण मध्ये आणणार नाही। या स्मारकाला वाटेल ती मदत, वाटेल ते सहकार्य करण्याचं काम मातंग समाजाचे कार्यकर्ते, मातंग समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व करू। तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक सुरू आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यात सार्वजनिक आरोग्य सुविधा संदर्भात आयोजित करण्यात आली आहे ही बैठक आणि बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, सरोज अहिरे, हिरामण खोसकर आदींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्य सुविधा भाविकांसाठी कमी पडू नयेत आणि रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि आरोग्य कर्मचारी भरती संदर्भात माहिती देण्यात येणार आहे। तर सायनमधील रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू झालंय। 30 सप्टेंबर पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हे निर्देश दिलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा करण्यासाठी जो पूल बांधण्यात येतोय त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेला आहे। सायनचा हा पूल आहे। सायन स्थानकाजवळील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा पूल आहे। खरं तर हा पूल 112 वर्ष जुना पूल होता या ठिकाणी, परंतु त्याच पुलाचे आता पुनर्बांधणीचे काम जे आहे ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा या कामाला डेडलाईन देण्यात आलेली आहे। दुसरी डेडलाईन आहे। या अगोदर डेडलाईन जी देण्यात आलेली होती ती पूर्ण करण्यात आलेली नव्हती। त्यानंतर आता जी डेडलाईन देण्यात आलेली आहे त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेले आहेत। त्याप्रमाणे काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच हे काम जे आहे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हे अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येते। परंतु जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये असे अनेक प्रकल्प सुरू आहेत। महानगरपालिकेकडून हे प्रकल्प राबवले जात आहेत, परंतु मुंबईकरांना प्रतीक्षा असते नेमके हे प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि मुंबईकरांच्या सेवेत कधी येणार अशी प्रतीक्षा असते। परंतु या पुलाचं जर पाहिलं तर सेकंड टाइम दुसऱ्यांदा ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। नेमकं पुलाचं काम कधी पूर्ण होतं याकडे मुंबईकरांचं लक्ष राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।